नमो बुद्धाय सर्वांना. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे बौद्ध संस्कृती म्हणजे स्त्री पुरुष समानता. भगवान बुद्धांचा धम्म आपल्या अनेक गुणामुळे जगातील इतर धर्मापेक्षा वेगळा आहे. बौद्ध धम्म व संस्कृतीच्या विकासाचा इतिहास सुद्धा जगातील इतर धर्माच्या विकासाच्या व संस्कृतीच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात भिन्न आहे. बौद्ध धम्म हा प्रज्ञावान पुरुषाद्वारे स्थापित असा धम्म आहे आणि एका निश्चित तत्वज्ञानाच्या आधारे आणि विचाराच्या आधारे बौद्ध धम्माचा व संस्कृतीचा विकास झालेला आहे. म्हणूनच 2,500-3 हजार वर्षाच्या विकासाच्या इतिहासात बौद्ध धम्म व बौद्ध संस्कृती आपली मूळ प्रेरणा, चिंतन, मूल्य आणि आदर्शापासून फार दूर गेलेली दिसत नाही. बौद्ध धम्म व बौद्ध संस्कृती आज सुद्धा आपल्या मूळ प्रेरणेवर टिकून आहे. भगवान बुद्धाचा धम्म एक मानवतावादी धम्म आहे. या धम्माची मूळ प्रेरणा बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, अथाय हिताय सुखाय अशा प्रकारची आहे. अर्थात भगवान बुद्धांचा धम्म लोकांच्या हिताकरिता आणि लोकांच्या सुखाकरिता आणि कल्याणाकरिता आहे. भगवान बुद्धाच्या धम्मात मनुष्य हा केंद्रबिंदू आहे. मनुष्याचे कल्याण हेच बौद्ध धम्माचे ध्येय आहे. भगवान बुद्धाने मनुष्याचा आणि सर्व जीव प्राण्यांच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या सामाजिक, राजकीय भेदभावांचे, उच्च नीचतेचे, मानवी शोषणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या आत्मक्लेशाचे समर्थन केलेले नाही. भगवान बुद्धाचा काळ हा पुरुष प्रधान समाज व्यवस्थेचा काळ होता. भगवान बुद्धाच्या आधीचा काळ सुद्धा पुरुष प्रधान समाज व्यवस्थेचा काळ असेल आणि होता. परंतु संपूर्ण वैदिक परंपरा, त्यांचे धर्म, तत्वज्ञान, चिंतन, साहित्य आणि संस्कार पुरुष प्रधान होते आणि स्त्रीला दुय्यम दर्जाचे मानणारे होते. भगवान बुद्ध एक पुरुष असून सुद्धा त्यांनी आपल्या धम्माचे स्वरूप, आपल्या चिंतनाचे स्वरूप पुरुष प्रधान म्हणून स्थापित केलेले नाही. आणि हीच बौद्ध संस्कृतीची व त्यांच्या धम्माची, तत्वज्ञानाची, चिंतनाची आणि प्रेरणेची अद्भुत अशी विशेषता आहे. भगवान बुद्धाने जाती व्यवस्थेचे, वर्णव्यवस्थेचे, विषमतावादाचे, कर्मकांडांचे, अंधश्रद्धेचे, अवतारवादाचे, पुनर्जन्माचे खंडन केलेले आहे. प्रत्येक स्त्री आणि पुरुष हे समान आहे आणि प्रत्येक व्यक्तीला मानवी अधिकार मिळण्याचा हक्क आहे. स्त्री आणि पुरुष हे समाजाचे मुख्य घटक आहेत. समाज हा स्त्री आणि पुरुष या दोघांनीच मिळून निर्माण होत असतो. म्हणूनच पुरुषाला जेवढे अधिकार आहेत, हक्क आहेत, तेवढेच अधिकार, हक्क स्त्रीला सुद्धा मिळायलाच पाहिजे. या दृष्टीने भगवान बुद्धांचे तत्वज्ञान अतिशय महत्वाचे आहे. आधुनिक काळात सुद्धा जर प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मिळवायचे असेल, अधिकार मिळवायचे असतील, तर भगवान बुद्धाच्या धम्माचा, तत्वज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. पाली साहित्याच्या अध्ययनावरून असे लक्षात येते की भगवान बुद्धाने पुरुष प्रधानतेला कुठल्याही प्रकारचे महत्त्व न देता ज्याप्रमाणे वर्णवाद, जातीयवाद, सामाजिक उच्च नीचता याचे खंडन केलेले आहे, त्याचप्रमाणे कुटुंबात, सामाजिक जीवनात व प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला महत्त्व न देणाऱ्या विचारधारेचा जबरदस्त विरोध केलेला आहे. भगवान बुद्धाने 2,500-3 हजार वर्षाआधीच विज्ञानावर आधारित स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडलेला आहे. स्त्री ही पुरुषाप्रमाणेच एक स्वतंत्र व्यक्ती आहे. जो अधिकार पुरुषाला आहे तोच अधिकार स्त्रीला सुद्धा असायला पाहिजे, हा क्रांतिकारी विचार प्रथम मांडला. त्यांनी स्त्रियांचा भिक्खुणी संघ स्थापित करून स्त्री ही भिक्खुणी बनू शकते आणि ती ज्ञान आणि निर्वाण पदाला प्राप्त करू शकते, अशी त्यांची मान्यता होती. बुद्धाने स्त्री आणि पुरुषांना एकत्रितपणे नैतिक जीवन जगण्याची संधी
उपलब्ध करून दिली. महाप्रजापती गौतमी, पट्टाचारा, सुजाता, कुंडलकेसा, हेमा, चांडाल कन्या, प्रकृती यासारख्या स्त्रियांना प्रवज्जित करून भगवान बुद्धाने जाती व्यवस्थेला पूर्णपणे नाकारले आणि सर्व स्तरातील आणि समाजातील स्त्रिया या समान आहेत. कोणीही शूद्र नाही आणि कोणीही श्रेष्ठ नाही. तर या सर्व समान म्हणजेच निब्बाण सारख्या परम शांतीपदाला प्राप्त करू शकतात. ते सांसारिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होऊन पुरुष ज्याप्रमाणे अरहंत पदाला प्राप्त करू शकतो, त्याप्रमाणे स्त्री सुद्धा अरहंत पदाला प्राप्त करू शकते. असा सिद्धांत मांडून एक प्रकारे समाजात नवी क्रांती घडवून आणली आणि स्त्रियांना समाजात एक सन्मानाचे स्थान मिळवून दिले. एवढेच नाही, तर भगवान बुद्धाने स्त्रियांच्या पुढे 2 मार्ग ठेवलेत. स्त्रीला वाटले तर तिने गृहस्थ जीवन व्यतीत करून शीलाचे पालन करावे किंवा प्रवज्जित होऊन पुरुषाप्रमाणे परम शांतीला प्राप्त करावे. भगवान बुद्धाने स्त्रीला अरहंत पद प्राप्तीमध्ये, परम शांतीपद प्राप्तीमध्ये, निर्वाण पद प्राप्तीमध्ये, बुद्धत्व प्राप्तीमध्ये स्त्री भावनेला कधीही बाधक मानलेले नाही. भिक्खुणी सुंदरी नंदा म्हणते की अथ निब्बिदः काये अज्झतंच विरहजः अपमत्ता विसयुता उपसंतामी निब्बुताती. अर्थात या शरीराबद्दल वैराग्य उत्पन्न झाले आहे. मी आतून रागमुक्त झाली आहे. शरीरातून मी माझ्या अहमपणाला नष्ट केलेले आहे. पुरुषार्थामध्ये लीन अनासक्त उपशांत होऊन आज मी निर्वाण पदाच्या परम शांतीला अनुभवित आहे. आज मी निर्वाण प्राप्त करून परम शांती मिळवलेली आहे. त्याचप्रमाणे मुत्ताथिरी म्हणते की सुमुत्ता साधू मुत्तांही तीही खुज्जेही मुत्तिया उदुःखलेन मुसलेन पतीना खुज्ज केन च मुक्तांही जाती मरणा भवनेत्ती समूहातिथी. अर्थात मी चांगल्या प्रकारे मुक्त झालेली आहे, चांगल्या प्रकारे विमुक्त झालेली आहे. मी 3 वेगळ्या वस्तूपासून चांगल्या प्रकारे विमुक्त झालेली आहे. म्हणजे उखळापासून, मुसळापासून आणि आपल्या कुबळ्या पतीपासून मी चांगल्या प्रकारे मुक्त झालेली आहे. परंतु याही पेक्षाही मला एक महान मुक्ती मिळाली. मी आज जरा वृद्धत्व आणि मरणा 21 मृत्यूपासून सुद्धा मुक्त झालेली आहे. माझ्या सांसारिक तृष्णा पूर्णपणे समाप्त झालेल्या आहे. अशा प्रकारे बुद्धाचा विचार स्त्रियांच्या जीवनात किती आत्मविश्वास, आशावाद, प्रेरणा निर्माण करतो याची प्रचिती या थेरीच्या गाथेतून दिसून येते. स्त्री ही केवळ श्रद्धा आणि आस्था ठेवणारीच नाही, तर ती बुद्धिवादात, विद्वत्तेत पुरुषापेक्षा कमी नाही, हे तिने सिद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने दिग्घ निकायमधील चक्रवर्ती सिंह नादसुत्तामध्ये महत्वपूर्ण विचार मांडलेला आहे. या सुत्तात चक्रवर्ती धम्मिक राजाचे 7 रत्न सांगितलेले आहे. त्यात स्त्रीला सुद्धा एक रत्न म्हटल्या गेलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अग्गन सुत्तात विज्ञानावर आधारित जीव उत्पत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. ते म्हणतात की सृष्टी निर्मितीच्या प्रारंभी केवळ जीव होते, सत्व होते, ना स्त्री होती ना पुरुष होता. ते जीव केवळ अकृष्ट पच्चे साली अर्थात धानाला बऱ्याच दिवसापर्यंत खात होते. त्या सत्वांचे शरीर कर्कश होत गेले. त्यांच्या शरीरात विकार निर्माण होऊ लागला. त्यातूनच काही स्त्रीलिंगी व काही पुरुषलिंगी उत्पन्न झाले. ज्यांना स्त्रीलिंग उत्पन्न झाले त्यांना स्त्री म्हटल्या गेले व ज्यांना पुरुषलिंग उत्पन्न झाले त्यांना पुरुष म्हटल्या गेले. आणि नंतर अशा प्रकारे यातूनच दोन्ही जीव एकत्र येऊन जीवनाची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे समाजाची निर्मिती झाली. यावरूनच आपण असे म्हणू शकतो की स्त्री पुरुष विषमता, भेदभाव स्वाभाविक नाही, परंतु स्त्री पुरुष समानता, एक दुसऱ्यांच्या प्रती अनुराग स्वाभाविक आहे. या सुत्तामध्ये भगवान बुद्धाने एक प्रकारे स्त्री पुरुष समानतेचे नैसर्गिक सिद्धांताच्या आधारे समर्थन केलेले आहे. या सुत्ताच्या आधारे बौद्ध धर्मात स्त्रियांच्या स्वाभाविक समानतेला स्वीकार केल्या गेलेले आहे. म्हणजेच त्यांच्या मानवीय अधिकार, समाजात स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने असलेले अधिकार याचा स्वीकार करणे हीच बौद्ध दृष्टी आहे, सम्यक दृष्टी आहे आणि संस्कृती आहे. आधुनिक काळात भारतात आणि भारताच्या बाहेर सर्व जगातील राष्ट्रात
स्त्री आणि पुरुषाला समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. जगात भारतासह सर्व राष्ट्रात स्त्री पुरुष समानतेचा अधिकार त्या त्या राष्ट्रातील संविधानात देण्यात आलेला आहे. जे राष्ट्र किंवा समाज स्त्री पुरुषाला समान मानित नाही, समानतेचा अधिकार देत नाही किंवा राष्ट्राला, त्या समाजाला सनातनी परंपरागत आणि स्त्री विरोधी मानले जाते, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मानणे, स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समानतेचा हक्क देणे, अधिकार देणे, स्त्रियांना विकासाची संधी देणे आणि स्त्रियांच्या मानवी अधिकाराला स्वीकारणे हेच आज प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते. यालाच आपण आपली संस्कृती असे म्हणतो. बौद्ध संस्कृती स्त्रियांच्या प्रगतीचे सर्व प्रकार समर्थन करणारी आहे. स्त्रियांच्या मानवी अधिकाराचा स्वीकार करणे आणि स्त्रियांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे हीच बौद्ध संस्कृती आहे. एवढे बोलून मी माझे इथेच व्याख्यान संपवते. साधू साधू साधू. जर माझ्या काया, वाचा, मनाने काही अकुशल झाले असेल तर मला बुद्ध, धम्म आणि संघाने क्षमा करावी, क्षमा करावी, क्षमा करावी. साधू साधू साधू. साधू साधू साधू. खूपच छान विवेचना. स्त्री पुरुष समानता बौद्ध धम्माच्या परिप्रेक्षामध्ये खूपच सुंदर, खूपच छान.